नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया देश विदेशातल्या टॉप 15 घडामोडी. भारतासोबत पंगा घेणाऱ्या मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मोइज्जू यांना त्यांचे पद गमवावे लागू शकते. मालदीवचा मुख्य विरोधी पक्ष MDP आणि त्यांच्या मित्रपक्षांनी संसदेत राष्ट्राध्यक्षांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्यास सहमती दर्शवली आहे. मालदीवमधून येत असलेल्या वृत्तानुसार मालदीव MDP संसदीय गटाने अध्यक्ष मोइज्जू यांच्या विरुद्ध महाभियोग सादर करण्यास सहमती दर्शवली आहे. संसदेत MDPचे बहुमत आहे, त्यामुळे अध्यक्ष मोइज्जू यांना त्यांचे पद वाचवण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्यातील मांड्या जिल्ह्यात केरागोडू गावामध्ये हनुमान ध्वजावरून तणाव निर्माण झालाय. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून गावात सध्या कलम 144 लागू करण्यात आला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हा वाद गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. एका तरुण मंडळाने 108 फूट उंचीच्या पोलवर हनुमान ध्वज लावला होता. ग्रामपंचायतीने हा ध्वज लावण्यास परवानगी दिली होती, मात्र काही लोकांनी याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना हा ध्वज हटवण्यासंबंधी निवेदन दिले होते. अमेरिकेतल्या जॉर्जिया शहरात एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चेहऱ्यावर आणि डोक्यात चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली. हा भारतीय विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून माणुसकीच्या नात्याने जॉर्जियामध्ये असलेल्या एका बेघर भिकाऱ्याची मदत करत होता, परंतु याच व्यक्तीने त्याचा खून केलाय. दरम्यान या हत्येचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर सध्या व्हायरल होतोय. भिकाऱ्याने हातोडीच्या सहाय्याने आधी त्या विद्यार्थ्याचं डोकं फोडलं, त्यानंतर चेहरा आणि डोक्यावर चाकूने 50हून अधिक वार केले. MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. इम्तियाज जलील यांनी वीर सावरकरांचा उल्लेख भगोडे म्हणजेच पळपुटे असा केलाय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. ते परभणी येथे संविधान गौरव सोहळ्यात बोलत होते, त्यावेळी हे वादग्रस्त विधान त्यांनी केलंय. मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात 2 गटांमध्ये गोळीबार झाला. यात एक ग्रामीण स्वयंसेवक ठार झाला आणि इतर 4 जण जखमी झाले. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती मिळाली आहे. सातंग कुकी या डोंगरी गावात सशस्त्र गुन्हेगार घुसले आणि त्यांनी बंदुका आणि बॉम्बने हा हल्ला केला आणि चकमक सुरू झाली. सातंग गावात अतिरिक्त दलांचे सैनिक आल्यानंतर हल्लेखोरांनी माघार घेतली. त्यानंतर ही लढाई थांबली असे पोलिसांकडून सांगण्यात आले. जॉर्डनमध्ये इराण समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अमेरिकन लष्कराचे 3 सैनिक ठार झालेत, तर अनेक जण जखमी झालेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की अमेरिका हल्लेखोरांना जबाबदार धरेल. US सेंट्रल कमांडने 25 सैनिक जखमी झाल्याचे निवेदन जारी केलंय. राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी इराण समर्थित सैनिकांनी केलेल्या हल्ल्याबद्दल बोलले, परंतु यासाठी कोणत्याही विशिष्ट गटाचे नाव घेतले नाही. या हल्ल्यामागे कोणत्या गटाचा हात आहे हे शोधण्याचा अमेरिकन अधिकारी प्रयत्न करत आहेत. मालदीवच्या संसदेमध्ये रविवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये जोरदार राडा झालाय. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांनी बोलावलेल्या विशेष सत्रादरम्यान खासदारांमध्ये हाणामारी झाली. खासदारांना एकमेकांना उचलून आपटलं, लाथाबुक्क्यांनी तुडवलं. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय. सुदानमधून एक भयानक घटना समोर आली आहे. अबेई येथे बंदूकधारी आणि गावकऱ्यांमध्ये रविवारी म्हणजेच 28 तारखेला हिंसक चकमक झाली. यावेळी बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात 52 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 64हून अधिक लोक जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सीमेवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की 3 वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकेच्या सीमा मजबूत होत्या, पण आता आपत्तीची प्रतीक्षा आहे. सीमा तितक्या सुरक्षित नसल्याने मोठे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. सिरियामध्ये जॉर्डन सीमेजवळ अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 3 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले. ऑक्टोबरमध्ये हमास इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर सिरियाच्या सीमेजवळील तळावर अमेरिकन लष्करी जवानांचा हा पहिला मृत्यू आहे. बायडन यांचे म्हणणे आहे की अद्याप तिथे गोळा केला जात असली तरी सिरिया आणि इराकमध्ये कार्यरत असलेल्या इराण समर्थित लष्करी गटांनी हा हल्ला केला होता. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध बऱ्याच काळापासून सुरू असून युद्धादरम्यान अमेरिकेसह 6 देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सी UNRW ला निधी देणे थांबवले. इस्रायलने UNRW नावाच्या संघटनेच्या 12 कर्मचाऱ्यांवर 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासच्या दहशतवाद्यांसह सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता जपाननेही UNRW ला
दिलेला निधी थांबवण्याचा निर्णय घेतलाय. जपानचा हा निर्णय म्हणजे पॅलेस्टाईनला मोठा धक्का असल्याचे मानलं जात आहे. आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट मंडळाला दिलासा दिलाय. राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट बोर्डावर घातलेली बंदी आता उठवण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या वर्षी हिंदुस्थानात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये श्रीलंकेची कामगिरी सुमार झाली होती. त्यामुळे श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी श्रीलंकेचे संपूर्ण क्रिकेट बोर्डच बरखास्त करून एका समितीची स्थापना केली होती. मात्र क्रिकेट बोर्डामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा ठपका ठेवत विश्वचषकानंतर आयसीसीने श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. फ्रान्समध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान लुव्हर म्युझियममध्ये एक विचित्र घटना घडली आहे. 2 पर्यावरण कार्यकर्त्यांनी जगप्रसिद्ध मोनालिसाच्या पेंटिंगवर सूप फेकले. पेंटिंग बुलेट प्रूफ ग्लासमध्ये सुरक्षितपणे जतन केले आहे, त्यामुळे पेंटिंगचे कोणतेही नुकसान झाले नाही. फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे आणि दरम्यानच्या काळात हवामान कार्यकर्ते लुव्हर म्युझियममध्ये होते. आंदोलकांनी कृषी व्यवस्थेत बदल करण्याची गरज आणि निरोगी शाश्वत अन्न आणि इंधनाच्या वाढत्या किमती आणि नियमांचे सुलभीकरण या मागणीसाठी पॅरिसमध्ये शेतकऱ्यांच्या निर्देशादरम्यान ही घटना घडली आहे. ऑस्ट्रियन कलाकार गुस्ताव क्लिम्ट यांचे पोर्ट्रेट ऑफ फ्लोरिन लिझर नावाचे हरवलेले चित्र व्हिएन्ना येथे सुमारे 100 वर्षांनी सापडले. त्याची किंमत जवळपास 5.5 कोटी रुपये आहे. ही कलाकृती मूळतः ऑस्ट्रियामधील ज्यू कुटुंबातील होती आणि ती 1925 मध्ये शेवटची सार्वजनिकरित्या पाहिली गेली होती. त्यानंतरच्या वर्षांमध्ये तिचा ठाव ठिकाणा अनिश्चित होता, परंतु 1960 पासून हे चित्र सध्याच्या मालकांच्या कुटुंबाच्या ताब्यात आहे. इम किन्स्की लिलाव संस्थेने पेंटिंगची किंमत 5.5 कोटींपेक्षा जास्त असल्याचे म्हटलंय. बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण शैतान चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालाय. अजय देवगण शैतान या सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटामध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर आउट झाले. अजय देवगणने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शैतान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर केलाय. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना चित्रपट येत्या 8 मार्चला प्रदर्शित होणार असल्याचे अजय देवगणनी सांगितलंय. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.